हा रानमेवा हे काय आहे सांगा, बघू कोण कोण ओळखते. चला आज मी काय काय बनवलं हे दाखवते. हे बघा मसाल्यातलं सुक्कं चिकन बनवलेलं आहे. त्यानंतर इकडे हे फ्राय सुक्कं चिकन आहे. त्यानंतर आमच्या कोल्हापूरचा स्पेशल तांबडा रस्सा. एकदम पायाकडे लक्ष गेलं, म्हटलं पाय रिकामा वाटायला लागला आहे व पेंजन इथं पडले. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर इथं आता माझी चपाती भाजी झाली होती. डब्याला अंड्याची बुर्जीच केली होती. भात झाला होता, फक्त अख्खा मसूर भिजत टाकली होती. ते फोडणीला टाकायचं बाकी होतं. तोपर्यंत इथं पाणी आलं होतं. पाणी आलं की घरातली सगळी कामं बाजूला ठेवायला लागतात, कारण पाण्याची टायमिंग फिक्स नसते. किती वाजता येणार आणि किती वेळ राहणार हे दोन्ही पण फिक्स नसतं. तसं तर म्हटलं की बाहेरचं पाणी ज्या कुंड्यांना दाखवते ना, त्याच वेळी मी घरातल्या कुंड्यांना पण पाणी घालते. पण कधी ऊन त्यांना भेटत नाही आणि म्हटलं तर पावसाळा चालू झाला की अजिबातच ऊन लागणार नाही. तोपर्यंत 1-1.5 दिवस हे आता घरातल्या कुंड्या बाहेर ठेवलेल्या आहेत. थोडंसं ऊन आणि पाणी दोन्ही पण त्यांना भेटले यासाठी. ते बाहेर आणून त्यांना पाणी टाकलं. बाहेरच्या सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं. दारात वगैरे सगळं कणी पाणी मारून घेतलं. तसं तर 4 ठिकाणी माझी झाडं कणी वेगवेगळीकडे असे पसरलेले आहेत. म्हणजे घरातल्या कुंड्या वेगळ्या आहेत, दारातलं वेगळं, घराच्या मागचं वेगळं आणि तिकडे वर्कशॉपच्या बाहेर वेगळं, असं 4 ठिकाणी पाणी फिरवायला लागतं. या 2-3 ठिकाणी मी एका ठिकाणी पाईप वगैरे केलेले आहे, पाईपनं मारायला होते आणि बाहेरच्या कणी झाडांना मात्र कणी संध्याकाळच्या वेळेस बादलीनं घालायला लागते. चला तर पहिल्यांदा पाणी घालून घेऊया, नंतर बोलूया. त्यांना थोडंसं पाणी सोडूया. मोठं सोडते म्हणजे 5 मिनिटात भरून जातं. नाही कसं माझ्या नवऱ्यानं केलं बघ. मला तिकडे असं ह्यानं बादलीनं पाणी घालायला लागायचं. आता तुम्हाला दाखवू. इकडलं तोंड दाबलं की एक म्हणावं, इकडलं तोंड दाबलं किती बाकी तिथनं जरायचं ह्या आळ्याला, त्यानंतर थोड्या त्यानंतर ते थोड्या अंतरावर, असं 3 ठिकाणी असं केलं. तिथं असं दाबलं बाबा मुंग्याचं आवडलं. चला एवढी ही की नाही 2-4 दिवसाची धुवून कणी वाळवून ठेवलेले कपडे, ते समोरचं बाकडं आहे की नाही, ते फक्त कपडे ठेवण्यासाठीच माझ्या मते माझ्या ह्या घरात उपयोग होत असेल. असं कोणाकोणाच्या घरात की नाही अशी खुर्ची असते जी फक्त कपड्यांसाठी असते, मला कमेंटमध्ये सांगा. चला ही कणी कपडे आता घडी करून ठेवूया. माझं बारकं काय करते म्हणते, कधी कधी शाळेतून आलं की नाही कपडे काढले की ते बाकड्यावरच टाकते आणि कधी कधी मग या धुतलेल्या कपड्यामध्ये की नाही त्याचे कपडे मिक्स होऊन जातात. म्हणजे असं हाताला सापडलं की परत ते धुवायला टाकायला लागतं. त्यानंतर इथं बाहेर बघा थोडंसं कधी ते पाईपलाईन करताना उकरलेलं ते सिमेंट असं घातलेलं आहे, पण एकीकडे कधी खड्डा झालेला आणि एकीकडे कधी उंचा भाग झालेला आहे. त्यामुळे पावसाचं पाणी म्हणा किंवा तिथं दारात नाही तर चावीला पाणी आल्यानंतर मारते ना, तर पाणी ते सगळं तिथंच साठते. असं कधी ते वॉकरनं काढल्याशिवाय निघत नाही. तर संध्याकाळची वेळ आहे. एका बाजूला चहा ठेवलेला आहे आणि एका बाजूला हे पातेलं ठेवलेलं आहे. ह्यात तेल घातले, जिरा टाकूया. जिरा चांगलं तडतडलं की नाही लसणाच्या मी 7-8 पाकळ्या असे साल काढून खेचून घेतलेले आहेत. ते थोडीशी हळद, त्यानंतर चिकन टाकणार आहे मी फोडणीला. थोडीशी कोथिंबीर घालूया, तेलातच घातल्या. थोडासा खमंग बनायचं ना मी पहिल्यांदा चहा दूध घाला. सगळं तेलात घातले आणि आता थोडंसं परतून कधी चांगलं तेलावर असं परतायचं. आता मग म्हणजे राहू दे, मग अशी लावायचं सांगितलं. राहू दे राहू दे, जो तो निर्णय घ्यायचा ज्या एवढा पाणी तसं डायरेक्ट पिऊ नको. ती जुगाड केला तरी तुम्हाला करीता येत नाही.
त्याला भाजला का बघ्या. अरे असं काय झाकण काढलं का नाही ते वाफ हे झाले हे बघा. थोडं थोडंसं तेल सुटायला लागले म्हणजे आपला मसाला भाजलेला आहे. तर ह्यातला मसाला मी रश्श्याला वापरणार आहे, कारण रस्सा का मी वेगळ्या फोडणीला देत नाही. त्यामुळे मी यातलं थोडंसं का ग्रेव्हीसाठी हा रस्सा घेते. इथं मस्तपैकी सुक्क मसाल्यातलं चिकन झालेलं आहे आणि हे थोडंसं कधी मी असं फ्राय करणार आहे. फ्राय चिकन म्हणजे मसाला न घालता हे तेल घातलेलं आहे. कोथिंबीर करून कोथिंबीर अशी भरून ठेवते. कचरा काढून देते.